चला तर मग आज आपण बनवणार आहोत फोडणीचं वरण। इथे मी कुकरमध्ये आधीच तुरीची डाळ शिजवून घेतली आहे। बघूयात ती कशी झाली। तुरीची डाळ खूप छान पद्धतीने शिजली आहे। त्यामध्ये मी टोमॅटो शिजवून घेतले सोबतच। आता बघूया पुढे लागणारं साहित्य। इथे मी बारीक मिरच्या चिरून घेतल्या, लसूण बारीक चिरून घेतले, कोथिंबीर घेतली, कढीपत्त्याची पाने घेतली, चिंच घेतली, थोडासा गूळ घेतलाय। आता कढईत तेल टाकले, तेल चांगलं गरम झाले, त्याच्यात मोहरी टाकली। मोहरी चांगली तडतडली, त्यात आपण थोडासा बारीक चिरलेला लसूण टाकूयात। त्यात आता आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकूया। यात आता आपण कढीपत्त्याची पानं टाकूया। हे मिश्रण आता तेलात चांगलं परतून घेऊया। आता हे चांगलं परतलं गेलंय, त्यात थोडंसं आता हिंग टाकते मी। हिंग चांगलं तेलामध्ये परतून घेतलं। आता यात थोडी कोथिंबीर टाकूयात। आता यात थोडी हळद टाकूयात। तर यात डाळ टाकूयात। आता यात चिंच आणि गूळ ऍड करून घेऊयात। चिंच आणि थोडासा गूळ। आता आपण यात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊयात। आता आपण यात गरजेनुसार गरम पाणी ऍड करूयात। आता यात गरजेनुसार गरम पाणी टाकले। आता याला उकळी येईपर्यंत वाट बघूयात। आता वरणाला छान उकळी फुटली। यात आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकूया। आता आपलं हे फोडणीचं वरण तयार।